गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय, जे की वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे। असं असून सुद्धा तुकोबारायांनी अनेक अभंगाची रचना केली। त्याच वाङ्मयातील एक अत्यंत उत्कृष्ट असा तुमच्या माझ्या सर्वांच्याच परिचयाचा असणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय जीवानं या संसारामध्ये आल्याच्या नंतर संसाराची प्राप्ती करावी का देवाची प्राप्ती करावी याचा उपदेश करतात। याही पलीकडे जाऊन बोलायचं जर झालं तर संत श्रेष्ठ तुकोबारायांचं वाङ्मय एवढं श्रेष्ठ आहे की त्यातून ते असं प्रदर्शित करतात की देवाचीच प्राप्ती केल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती होते। आणि नंतर असं सांगतात की जर तुम्ही या विषय भोगात या मायेमध्ये परमात्म्यापासून जनन झालेली जी माया आहे या मायेमध्ये जर तुम्ही रत व्हाल तर तुम्हाला केवळ दुःखाची प्राप्ती होईल। एवढं असून तुकोबाराय म्हणतात, मग अहो तुकोबाराय, आम्ही काय करावं की आम्हाला सुखाची प्राप्ती व्हावी आणि आमचं दुःख कायमरूपी निवृत्त व्हावं। आता दुःख दूर करण्याकरिता सर्वात पहिले माणसाकडे नश्वरता नसून शाश्वत तत्व पाहिजे। आता शाश्वत तत्व कोणतं तर तुकोबाराय म्हणतात, अविनाशी करी आपुली ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे। जे गोविंद नावाचं अद्भुत असं तत्व आहे जे गवळणींनी प्राप्त केलं ते तुकोबाराय त्यांच्या वाङ्मयातून तुमच्या माझ्या हृदयामध्ये प्रकाशित करू इच्छितात। एवढं असून तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला देव कळाला, देव कळून त्याची तुम्हाला तुमच्या मनाला गोविंदाचा पिसा लागलं, त्यावेळेस तुमचं काय होईल तर म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे। तुमचा देह जरी सरला तरी देखील तुमची कीर्ती या संसारातून कोणी मिटवू शकणार नाही, असं तुकोबाराय सरळ या शब्दाचा भावार्थ सांगतात। विठ्ठल दरवर्षी प्रमाणे चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह, या कीर्तनाचं निमित्त असं की या सप्ताहाद्वारे तुमच्या माझ्या सारख्या हरिजनांच्या मनामध्ये त्या हरीची श्रीमद भागवत कथा ते रसपान तुमच्या माझ्या हृदयामध्ये उतरावं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुमच्या माझ्या सारख्या जड जीवानं संसारात येऊन परमात्म्याची भक्ती करून स्वतःचं जीवन अत्यांतिक दुःखापासून निवृत्त करून सर्वश्रेष्ठ सुखाकडे न्यावं, असा या सप्ताहाचा उद्देश। म्हणून सातारकर बाबा आपल्या संबंध महाराष्ट्रात ख्यात असलेले संत जे सद्गुरु रूपाने तुम्हा मला प्राप्त झालेले आहे, त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहात रमेश बाबा द्वारे मला ही इथपर्यंत येण्याची संधी आली, त्याचबरोबर आमचे नारायण मामा असतील, या सर्वांनी ही जी सेवा आहे माझ्यासारख्या दिनाकडे दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे। आणि हा जो सप्ताह आहे ह्या जीवाला जर स्वतःचा उद्धार करायचा असेल तर या जीवानं भगवंताचं वेड स्वतःला लावलं पाहिजे, नाहीतर तो संसारात रत झाल्यावर तो परत कधीही भगवंताकडे जाऊ इच्छित नाही। विठ्ठल आता ज्यांचा हा अभंग आहे त्यांचं चरित्र नेमकं काय आहे? त्यांचं चरित्र असं, संत श्रेष्ठ तुकोबाराय हे केवळ आपली भाषा कशी असते, बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी, पण अगदी तसं नाही। संत श्रेष्ठ तुकोबाराय आणि संतांमधलं
मधलं काय महत्व आहे सांगू? संत लोक स्वतः आधी ते जगतात, स्वतः त्या मनाला गोविंदाचं वेड लावतात आणि नंतर तुमच्या माझ्यासारख्या पामर जीवाला सांगतात की तू सुद्धा या संसारात अडकू नकोस. कारण मी या संसारात अडकलेलो होतो, पण कधी निसटलो तर सांगतात मी भगवंताची जेव्हा भक्ती केली तेव्हा मी या संसारातून मुक्त झालो. पण आज आपल्याला समजत नाही काय करावं. कधीचा एवढा दुष्परिणाम लोकांवरती झालेला आहे, सर्व जीवांवरती झालेला आहे की त्याला त्याच्या जीवनाचं ध्येय कळत नाही. तर जीवनाचं ध्येय एकच आहे, ते म्हणजे भगवत प्राप्ती. तुकोबाराय पहिल्याच चरणात म्हणतात आपण आपलं म्हणलं की आपल्याला संबंध, आपला परिवार आठवतो, आपले नातेवाईक, आपले इष्ट मित्र स्वजन सखे सर्व काही आठवतात. पण कधी भगवंत आठवतो का? कधी आपलं म्हणलं तर भगवंत आठवतो का? कधीच नाही आठवत. पण संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तो देव काही वेगळा नाहीये. कोणता आहे तो देव? तो एकच देव आहे. कोण आहे? जो प्रत्येकाच्या हृदयात, जो प्रत्येकाच्या श्वासात सत्ता देतो, तो भगवंत आहे. मग हा भगवंत कोणता? देव म्हणजे नेमका कोणता? देव का असं तुम्ही म्हणाल की आम्ही देव शोधतो, देव पाहतो, कुठे रावणामध्ये देव भेटतो का? नाही. देव रावणात कधी पाहिला. पण कधी एका माणसाला प्रश्न विचारला का हो देव कुठे आहे? तो म्हणतो देव तर कुठेच नाही. पण एका संत महापुरुषाने त्याला उत्तर दिलं, अरे मूर्खा, देव कुठे नाही ते बघ. कोणतीच अशी ठिकाण नाही जिथे पांडुरंग परमात्मा वास करत नाही. चेतन असो, जड असो, स्थावर असो, जंगम असो, सर्वांमध्ये भगवंताचा वास आहे. पण केव्हा लक्षात येते? जेव्हा आपली दृष्टी तशी बनते. आता आपली दृष्टी कशी आहे? आपण सर्व शरीरात आहोत, बरोबर आहे. मायेचं काय स्वरूप आहे माहितीये का? मायेचं एकच स्वरूप आहे की आपण जेव्हा शरीराच्या ध्यासात राहतो, त्या शरीराच्या ध्यासात राहिले की माझं नाव अमुक आहे, माझं नाव तमुक आहे, हे माणसाला वाटायला लागतं. पण वास्तविकता ती आहे का? नाही. आपण शरीर नाही. ममेवांशो जीव लोके जीव भूता सनातन. अरे मी त्या भगवंताचा चेतन अंश आहे. तो भगवंत ज्याच्यापासून मी कधी विभक्त होऊ शकत नाही. भक्त कोणाला म्हणायचं? जो कधी भगवंतापासून विभक्त अथवा दूर होत नाही, तो भगवंत आहे, तो भक्त आहे. आता ऐका, तुकोबाराय एवढा असून सुद्धा तुम्ही आम्हाला असं का सांगता हो की तुम्ही आपला एक देव करून घ्यावा? अरे बाबा, ह्या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर आपलं कोण, परक कोण, हे तुला समजलं पाहिजे. तू बारा जन्म आपलं मानतोस, ते तुला वारंवार धोके देतात. इथं धनासाठी माणसाचा जीव घेतात, इथं भाऊ वैरत्व पाळतात. तर तू अशा या मायामय संसारात तू स्वतःला काय समजतोस आणि तू कोणाला आपलं मानशील? सर्व संसार परक आहे. हे वैराग्याचं उदाहरण म्हणजे तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात. हे सार काय आहे? भगवंत सार आहे. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबारायांनी अत्यंत श्रेष्ठ भावना साधकांसमोर मांडली. जेव्हा हा जीव जन्माला आला त्याला काही ज्ञातच नव्हतं. तो जीव अत्यंत दुःखामध्ये मातेच्या उदरामध्ये पचला. त्याला नाना प्रकारची दुःख झाली, पण तरी देखील त्याला हे ज्ञान नाही झालं. त्याचा जन्म झाला तरी सुद्धा त्याला ज्ञान नाही झालं की अरे बाबा, कोणता भगवंत असतो ज्याने मला निर्माण केलंय, ज्याने माझं एवढं गोड स्वरूप निर्माण केलंय, तर त्याचं स्वरूप किती छान असेल. पण मानवाला हे खूप उशिरा समजतं. कधी समजतं? तरुणपणात समजतं का? नाही. त्यावेळेस काम बाधा देतो. अगदी 50च्या वेळेला समजतं का? नाही.
त्यावेळेस माणसाचा मोह तुटत नाही. अधारपणे समजते का? तर नाही, इंद्रिय साथ सोडत असतात. पण केव्हा समजते? जेव्हा माणसाचं मरण जवळ आलं का, ज्या वेळेस त्याला करोडो इंगळ्या डसल्या एवढं त्रास व्हायला लागतो, ज्या वेळेस मनुष्य मृत्यूच्या झटक्यामध्ये अडकला आणि तो त्रास व्हायला लागला, की मग तो भगवंताला म्हणतो की खरंच मी आजवर भगवंताची भक्ती केली असती तर माझ्यावर तरसण्याची वेळ आली नसती. कारण तुकोबाराय म्हणतात, काळ काही सामान्य नाही, असा असणारा काळ, दगडावरची रेष काळाच्या ओघात मिटते असा असणारा काळ. तुकोबाराय म्हणतात, आम्ही काळाच्या डोक्यावर पाय दिला आणि मुक्त होऊन गेलो. असं असून आपण नेहमी या विचारात रत राहिलं पाहिजे की नेमकं माझा जन्म कशासाठी झालेला आहे, मी नेमकं करू तरी काय. आपण वारंवार तेच करतो, रोज उठलं की तीच आपली दिनचर्या असते. जेवणे, खाणे, पिणे हे सर्व संसाराचे व्यवहार जेव्हा जीव त्याग करतो, एखाद्या संताचा संग करून ज्ञानाची प्राप्ती करतो, भगवंताच्या भक्तीची प्राप्ती करतो, त्या क्षणी मनुष्याला समजते की देव आपलासा केला पाहिजे. जेव्हा देव आपलासा, आता मग हा देव कोणता आहे? तुकोबाराय संत बोलतात पण कोड्यात बोलतात. ते म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा. देव जर आपला करायचा असेल, तुकोबाराय तुम्ही कोणता देव आपला करून घेतला? तुकोबाराय म्हणतात एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. मग आता हा रखुमाईचा पती कोण? नेमकं याचं निवासस्थान काय? हा दिसतो कसा? याचं स्वरूप काय? याचा स्वभाव कसा आहे? तर तुकोबाराय असं सांगतात, हा देव, याचं उदाहरण जर आपल्याला ऐकायचं झालं तर देव कसा दिसतो, तर संताचं वाङ्मय अत्यंत श्रेष्ठ आहे. त्या वाङ्मयात देवाचं स्वरूप सांगितलं. देवाच्या स्वरूपाचे 2 प्रकार आहेत. देवाचं पहिलं स्वरूप ते म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा, जो डोळ्यानं दिसत नाही. आपण श्वास घ्यायलोत की नाही? घ्यायलो ना? मग हा जो श्वास चालत आहे, जो आत बसलेला राम आहे, तो चालवतो की आपण चालवतो? तो चालवतो. ज्या क्षणी राम निघून गेला त्या क्षणी काय म्हणतात? चला जाळायला काढा. याच्या शरीरामध्ये राम उरला नाही. म्हणून तो निर्गुण परमात्मा आहे. जरी तो दिसत नसला तरी देखील त्याच्या सत्तेनं हवा चालते, त्याच्या सत्तेनं सूर्य सुद्धा प्रकाशित, सत्तेनं वेद देखील बोलतात. तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी असे महान वेदांची जी वाक्य आहेत, ती भगवंताच्या श्वासापासून उत्पन्न झालेली वाक्य. तो म्हणजे भगवंत आधी असेल तेव्हाच हे काही निर्माण झालेलं आहे. पण निर्गुण परमात्मा ज्या वेळेस आपल्याला डोळ्यानं दिसत नाही, त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. म्हणजे भगवंत सोपा जर करायचा असेल तर तुकोबारायांनी सांगितलंय की तुम्ही कोणाची भक्ती करावी. आता आजकाल प्रकृती बाहेरची एवढी बिघडलेली आहे, 7 दिवसाचे लोक 7 देवाची पूजा करतात. 7 दिवस एक देव बदलतात. पण वास्तविकता त्या देवाने आपल्याला खरं काय ते मिळणार आहे का? नाही. जोवर एक, तुकोबाराय म्हणतानीच म्हणतात आपुला तो एकच. आपुले ते 2 म्हणले का? नाही. जसं पतिव्रता स्त्रीची श्रद्धा, तिचं प्रेम, तिचं वात्सल्य म्हणायचं जर झालं तर केवळ प्रेम हे सर्व तिच्या पतीपर्यंत ठीक मर्यादित राहतं. जर तिला जर कोणी म्हणलं 2 तर चालतील का? नाही चालत. अगदी तसंच भक्तानं भक्ती केली तर त्याने एकाच भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवली पाहिजे. असं म्हणतात, श्रद्धया तुष्यते हरी. सरळ सरळ तुकोबाराय यात नाव नाही घेतलं देवाचं, आधी त्याची सत्ता सांगतात की त्याच्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही. पण तुकोबाराय एवढं देखील सांगतात की समोर चरणामध्ये सांगतात की लावी मनापिसे गोविंदाचे. सरळ सरळ त्याचं नावच सांगतात की बाबा तो दुसरं तिसरं कोणी नाही, जो जन्माला आलेला आहे, ज्याने आपल्याला जन्मून सुद्धा दाखवलं, जो अजन्म आहे पण भक्तासाठी जन्माला आला, ज्याचं स्वरूप काहीच बघू शकत नाही पण त्याने अनेकानेक कोट्यावधी अवतार धारण केले भक्तासाठी, असा असणारा भगवंत
तुमच्या माझ्या हृदयात वास करतो, पण त्याची प्राप्ती करण्याकरिता आपल्याला या संसारावरती वैराग्य आलं पाहिजे. विठ्ठल सांगतात असा कोणता देव आहे, तर त्याच्या काही खुणा सांगितलेल्या आहेत बघा. त्याच्या खुणा अशा सांगितलेल्या आहेत की म्हणतात कानी कुंडले मकराकार संतांनी ही जी चाल गायली आता, ती चाल गाणं वाटायला आपल्याला सोपं आहे. भगवंत हृदयात बसून सत्ता द्यायला मोबाईलमध्ये चार्जिंग आहे, पण तो चालवतो कसा हे चालवणाऱ्याच्या हातात आहे. त्यांनी ती चाल गाण्याचा खूप गोड प्रयत्न केला. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि ही चाल जर गायची जर म्हणलं तर पांडुरंग परमात्म्यानं विटेवर येऊन उभं राहावं, कटेवर हात ठेवलेले बघावेत, असं जर बघितलं आणि त्या पांडुरंगाने ती चाल गात त्यांना असं डुलावं, त्याचा पितांबर हवेत उडून जावा, अशी गोड चाल फक्त आमचे रमेश बाबा गाऊ शकतात. असे अनेकानेक उदाहरण आहेत ज्यात पांडुरंग परमात्म्याच्या सुंदर अशा स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. कानी कुंडले मकराकार, भगवंताच्या असा कोणता जो देव आहे त्याच्या कानामध्ये मकराकृतीचे कुंडल धारण केलेले आहेत. असा कोणता भगवंत आहे ज्यानं पितांबर धारण केलेला आहे पिवळ्या वर्णाचा. असा कोणता भगवंत आहे जो मेघश्याम वर्णाचा आहे. असा कोणता भगवंत आहे जो हाके सरशी उडी घालतो. आणि भक्त कसा आहे, भक्त गरीब आहे, श्रीमंत आहे, भक्त वेडा आहे, भक्त हुशार आहे, भक्त किती चातुर्यवान आहे हे सुद्धा बघत नाही. असा असणारा भगवंत, ऐसा भाव नाही कोठे, देव उठा उठी भेटे. कोणता देव आहे जो ताडकन उडी मारून विचार करत नाही की मी भगवंत आहे आणि तो भक्त आहे, मी संबंध अख्ख्या विश्वाचा चालक मालक, आणि मला हाक मारणारा एका मृत्यू लोकातला सामान्य जीव, मी त्याच्याकडे जावं का, मी त्याच्याशी भेटावं का. पण हा बघत नाही, केवळ भगवंत भाव बघतो. हा त्याचा स्वभाव आहे. जो भाव बघतो आणि जो प्रेम भाव बघतो, निष्काम भाव बघतो, हाच भगवंताचा खरा खरा स्वभाव आहे. आणि अशीच संसारात जर तुम्हाला काही महान मूर्तिमंत उदाहरणं दिसत असतील तर ती म्हणजे संत असतात. ती विरळ्याच जागेवर सापडतात की जी एखाद्या सामान्य व्यक्तीनं भक्ती करावी आणि त्याच्यावरती प्रेम करावं, अख्ख्या जगाला प्रेम अर्पित करावं, असे फक्त संत असू शकतात. हा ज्याच्यामध्ये भाव दिसतो ते सुद्धा भगवंताचाच एक प्रकारचा स्वभाव आहे. ते सुद्धा भगवत स्वरूप आहेत. आता तुम्ही म्हणाल हा भगवंत, आता तुम्ही म्हणसाल हा भगवंत, तुमचा भगवंत तर वेडा दिसतो. एक तर म्हणतो मी जगाचा मालक आहे आणि दुसरं तर सामान्य जीव रडला तरी जातो. असा कसा तुमचा देव आणि तुकोबाराय हा देव आपलासा करून घ्यायला लावतात. नाही, भगवंत ज्या ठिकाणी वेडा आहे त्या ठिकाणी खूपच वेडा होतो.
भगवंतानी नामदेव रायाच्या कीर्तनात स्वतःचं पितांबर तरी बघावं, स्वतःचं आपण आभूषण काय घातलीत हे बघावं. जनाबाईच्या घरात ज्यावेळी झोपायला गेला त्या क्षणी आपली अंगावरची जी काय आभूषणं होती ती पण लक्षात घ्यावी का तिची गोधडी घेऊन पळून जावली. एवढा वेडा तुमचा भगवंत आहे का? त्या शबरीचे उष्टे बोर तुमच्या भगवंताने खेवले, एकही बोर ठेवलं नाही. पूर्ण भगवंताने ते बोर खाऊन घेतले. तुमचा भगवंत एवढा कसा भावाचा भुकेला आहे, एवढा कसा वेडा आहे? तर म्हणतात चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, त्याच्या एवढा चतुर कोणी नाही. 36 वर्ष कालस्ताईंनी कीर्तनात वर्णन केलं की 36 वर्ष भगवंतांनी नाथबाबांच्या घरी कामं केली, पण नाथबाबांना देव कळाला नाही. संत किती चतुर असतात, देवापेक्षाही जास्त काही गुण संतांमध्ये असतात, तरी सुद्धा संतांना कळू दिलं नाही. म्हणल्यावर देव किती चतुर असेल. विठ्ठल विठ्ठल. मग हाच देव आपलासा आपल्याला करून घ्यायचा आहे, तर मग त्यासाठी काय करावं? आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोये. जीवाला सुख नाही. पांडुरंगाला जर तुम्ही आपलंसं केलं नाही, भगवंताला जर आपलंसं केलं नाही, तर ह्या संसारात सुख भेटू शकत नाही. कारण तुम्ही म्हणाल का आमच्याकडे आज सर्व सुविधा आहेत, आमच्याकडे घर गृहस्थी आहे, आमच्याकडे सुखी आहे, असं म्हणणारा जर कोणी भेटला तर दाखवा फक्त. सर्वजण म्हणतात लग्न झालं की सुखी होऊ, मुलं बाळ झाले की सुखी होऊ, हे केलं की सुखी होऊ, थोडासा धंदा उभा केला की सुखी होऊ. पण वास्तविक पाहता योग्य प्रमाण आहे. सुखाचा विचार इथं तुम्हाला कुठेही मिळणार नाही. मग आता सुख कुठं मिळेल? तर तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात आपल्याला सुख सांगतात. पहिले सांगितलं की माणसाला दुःख कुठं नाही, सुख कुठं आहे ते भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय. आणि दुसरं असं सांगितलं की हा जो संसार आहे हा दुःखजनित आहे. कारण का? आता एक गोष्ट मला सांगा, पहिले उत्पत्ती भगवंताची झाली की माया उत्पन्न झाली? पहिले उत्पत्ती मायेची झाली की भगवंताची झाली? कोणाची झाली? माझ्या मायेची? कोणाची उत्पत्ती झाली? हा कीर्तन ऐकतो ना आपण सोबतच सगळे. मायेची उत्पत्ती झाली आहे का नाही? मायेची हो म्हणता का? पहिले भगवंताची उत्पत्ती झाली. ऐका जरा बरं लक्ष देऊन पुन्हा म्हणाल सांग. पहिले झाली मायेची उत्पत्ती, हो ना? नाही, पहिले भगवंताची उत्पत्ती झाली. भगवंताची मूळ उत्पत्ती ज्या क्षणी झाली, भगवंताच्या त्या क्षणी काही डोळ्यानं दिसत होता का? हो, नव्हता दिसत. एकटं मात्र तत्व त्या क्षणी होतं, ते ओंकार स्वरूपात या पृथ्वीवर नुसतं नाद ब्रह्म होतं. आणि ह्या नाद ब्रह्मात या सृष्टीची त्या क्षणी उत्पत्ती होत होत गेली, तेव्हा ही सृष्टी स्वरूपात आली. आणि त्याच भगवंताचा एक अंश म्हणजे एक ठिणगी उडून मोठं विश्वव्यापक रूप त्यानं धारण केलं आणि चराचरात वास करू लागला. ते म्हणजे भगवंताचं सगुण साकार स्वरूप. आता ह्या भगवंताच्या स्वरूपात आणि आपल्या स्वरूपात काही भेद आहे का? नाही. भगवंतही मायेपासून निर्माण झाला का? माया भगवंतापासून झाली. माया भगवंतापासून झाली. ही शरीर आपल्याला मिळालेली आहेत, पण ही शरीर मायेची आहेत आणि भगवंत मात्र एक स्वयंसिद्ध पुरुष आहेत. म्हणून या शरीराला दुःख होतात. एरती माईके दुःखाची जनिती. माणसं संसारात आले की विषय भोग भोगायला लागतात. काय व्हायला म्हणतात, एवढं एवढं खाऊन घेतलं. अहो साधू संत एवढी तपश्चर्या करतात, एवढी साधना करतात. तुम्ही विचार करा, आपलं एवढं मोठं शरीर आहे, त्या भगवंताची सिस्टीम तुम्ही बघा. एवढूसा आपला मासाचा तुकडा ही जीभ आहे. तुम्ही मध घ्या, तुमच्या हाताला लावा, तुमच्या डोक्यावर लावा, चव कळते का मधाची? नाही कळत. पण एवढूशी जीभ आहे, त्या जिभीवर तुम्ही एक थेंब टाका, गोड रस येतो. पण जर हा अनुभव आनंदाचा करायचा असेल तर भगवंताचा मात्र तो आनंद अनुभव हृदयामध्ये होतो. म्हणजे भगवंताचं निवासस्थान हृदय आहे आणि हे हृदयच ह्या दुःखामध्ये जात आहे. म्हणून मनुष्याला स्वतः काय करावं
हे समजत नाही. म्हणून तुकोबाराय वारंवार आपल्याला सांगतात की तुम्ही केवळ आणि केवळ भगवंताच्या भक्तीचा मार्ग धरा. या भक्तीनं काय होईल, तुमच्या अंतःकरणातले विकार एक एक करून जायला लागतील. नाही विकार केले, हे भगवंता मी जसाचा तसा आहे, तमेव शरणम गच्छ, मी तुझ्या शरण आहे. ह्या भगवंताचं स्वरूपाचं तुम्ही ध्यान करा, तुम्ही भगवत स्वरूप व्हाल. या भगवंताच्या नामाचा उच्चार तुम्ही करा, तुम्ही त्याच्यासारखे बनायला लागाल. ह्या भगवंताचे गुणानुवाद तुम्ही गायन करा, त्याच्यात भगवंत वास करतील. पण जर मात्र एरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान, आधी पण तुम्ही विषय भोगले तर सुख प्राप्त झालं का? नाही. नंतर मध्य अवस्थेत वर्तमान आहे, त्याच्यात तर दुःख होत नाही, पण व्यक्ती त्या वर्तमानात जगत नाही. आणि भूतकाळात आणि भविष्यकाळात तर मात्र दुःखच आहे. म्हणून माणसानं एरती माईके दुःखाची जनती, ते दुःखाचं जनन करणारी जी माया आहे, ब्रह्मापासून माया उत्पन्न झाली आणि मायेपासून मायेनं जनन केलं ते दुःखाचं, आणि तेच दुःख आज तुम्ही आम्ही भोगत आहोत. पण केव्हा हे दुःख सुटेल, तर सांगतात भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतर जीवाचं संबंध दुःख नष्ट होईल. कारण का, या जीवाला अनेक अनेक प्रकारच्या विकारांनी ग्रासलेलं आहे. याचं वर्णन खूप छान करतात. आशा मनीषा तृष्णा कल्पने घात केला या चौघी जणीने, वासनानंद मोठी चावटोली, धरती कालाच्या कानाला बाई बाई जाते सांगतात. आशा मनीषा तृष्णा कल्पना, ह्या सर्व जे काही हे विकाराचे प्रकार आहेत, या विकाराच्या प्रकारात मनुष्य एवढा फसलेला आहे, त्याला काहीही समजत नाही. जसं बघा, एखाद्या मनुष्याला त्याचं डोकं धरा आणि तुम्ही पाण्यात बुडवा, त्याला काही आवाज दिला तरी बाहेर, त्याने आत जरी काही आवाज दिला तर काही तो आवाज पाण्याद्वारे बाहेर येऊ शकत नाही. अगदी तसंच या विषय भोगात हा जीव एवढा रत झाला की त्याला एवढं सुंदर पांडुरंगाचं स्वरूप सुद्धा दिसत नाही, पांडुरंगाचं नामस्मरण सुद्धा आठवत नाही, ना भगवंताची कोणती वारी आठवत नाही. हा जीव निरंतर त्या दुःखात पचत आहे, तरी सुद्धा त्याला भगवंताचं स्वरूप कळत नाही. विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात, ज्या क्षणी मनुष्याला विषय भोग गोड लागायला लागतात, परमार्थ कडू लागायला लागतात, ते म्हणतात विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवासी जाहला. ते म्हणतात ह्या जीवाला परमार्थ कडू लागत आहे. कारण का, आता मला तुम्ही सांगा, तुम्हाला जर रोग दूर करायचा असेल तर पथ्य पाळून औषध कडूच प्यावं लागेल का गोड प्यावं लागेल? कडूच प्यावं लागेल. अगदी तसंच हे परमार्थ आधी जरी तुम्हाला कडू लागत असला तर मुळात मात्र हा परमार्थ अत्यंत स्वादू आहे आणि गोड आहे. त्यामुळे तुम्ही परमार्थ करावा. हे मी नाही म्हणत, हे संत म्हणतात की परमार्थ एक महान धन आहे. हे भगवंताच्या चरणाशी मनुष्याला जोडते आणि त्याच्या चरणाशी मनुष्य जुडल्या गेला की मग मनुष्याला काही चिंता करायची गरज
नाही. मग आता मनुष्याला नेमकं हे शरीरच बाधक आहे का? नाही. या शरीरामध्ये एक असं इंद्रिय राहतं, ते अत्यंत चंचल आहे, ते माणसाच्या बंधनाचं आणि मोक्षाचं कारण आहे. पण ते डोळ्यानं दिसतं का? नाही दिसत. त्याच इंद्रियाला नियंत्रित करण्याचं काम तुकोबाराय स्वतः केलं आणि आपल्याला देखील सांगतात. त्या अभंगाचं सांगतात की मनाला निरंतर गोविंद तत्वाचा आश्रय घेतला तर तो मनुष्य मुक्त होतो, नाहीतर बस नश्वरामध्ये सर्व दुःखात. संत वर्णन कर, अरे ज्याच्याकडे बघावं तो मनुष्य आज दुःखात जगत आहे. कोणाकडे जा, बाबा तुमच्याकडे सुख आहे का? तो म्हणतो नाही. अरे तुमच्याकडे सुख आहे का? नाही. संत याचं वर्णन करतात. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. सांगतात जोगी दुखिया जंगम दुखिया, सर्वच याच्यामध्ये दुःखी आहेत. मग तुम्ही म्हणाल सुखी कोणीच नाही का? ज्यानं भगवंताची प्राप्ती केली तो सुखी आहे. एकदाच सर्व ऋषींची सभा भरली आणि ती सभा भरल्याच्या नंतर सर्व ऋषींनी विचार केला की अरे बाबा, या 3 देवामध्ये श्रेष्ठ कोण आहे? तसे तर आपल्याला सनातन भारतीय संस्कृतीमध्ये 33 करोड देवी देवता आहेत. पण मूळ सिद्धांत बापूजी नेहमी सांगत असतात की ह्या 33 करोड देवी देवतांमध्ये 5 आदी देव होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये सूर्य भगवंत येतात, गणपती बाप्पा, जगदंबा, भगवान शंकर आणि हे जे 5 देव आहेत, ह्या 5 आणि भगवान ब्रह्मा, हे 5 जे देव आहेत, या 5 मधून फक्त 3 देव जे सृष्टीचं पालन करतात, जे सृष्टीची उत्पत्ती करतात आणि जे सृष्टीचा संहार करतात, हे 3 देव मुख्य निवडले. तर मग आता ऋषींची सभा भरल्यानंतर ऋषी लोक बोलत होते की ह्या सर्वांमध्ये श्रेष्ठ देव कोण आहे तो निवडायचा म्हणे. आणि तुकाराम महाराजांनाही आपल्याला देवच निवडायला सांगितलेलं आहे. मग आता असं परीक्षण करत असताना भृगु ऋषी त्यावेळेस अत्यंत श्रेष्ठ साधनेच्या अवस्थेत होते. त्यावेळेस संतांची सभा भरली आणि सांगत होते की भृगु ऋषी, तुम्ही काय करा, या 3 देवांमध्ये श्रेष्ठ कोणता देव आहे त्याच्याकडे जा आणि तुम्ही सिद्ध करून दाखवा की हाच देव श्रेष्ठ आहे. सर्वात प्रथम ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला ओळखत असाल ना तुम्ही सर्वजण, 4 मुख असतात. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे बघितलं तर हातामध्ये वेद आणि ब्रह्मदेव तप करत होते. ते बघितल्याच्या नंतर ब्रह्मदेव काही डोळे उघडून थोडी बघणार होते ध्यान करत असताना. त्यावेळेस ऋषींना राग आला की अरे बाबा, मी आलो, ऋषीवर समोर आले, तरी देखील हात जोडून मला नमन केलं का? नाही, संतांचा अपमान केला. म्हणून म्हणले हा ब्रह्मा काही श्रेष्ठ होऊ शकत नाही. भृगु ऋषींनी त्याचा त्याग केला. तिथून भृगु ऋषी गेले भगवान शंकराकडे. भगवान शंकर देखील माता पार्वतीसोबत एका चर्चेमध्ये मग्न होते. त्यांना सुद्धा काही पत्ता लागला नाही. त्यांना त्यावेळेसही क्रोध आला आणि ह्या दोन्हीचा क्रोध मिळून आता भृगु ऋषी गेले भगवान विष्णूकडं. भगवान विष्णू मस्त शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं अथवा क्षीरोदन्वत्प्रदेशे शुचिमणिविलसित सैकते मौक्तिकानां माला क्लिप्ता संस्तस्फटिकमणिनिभैर्मौक्तिकैर्मण्डितांग शुभ्रे रव्रे दरव्रे रूपरि विरचिते मुक्त पीयूष वर्षे आनंदीनः पुनीयादरि नलिन गदा शंख पाणिर्मुकुंद. हातामध्ये शंखधारी, एका हातामध्ये गदाधारी, एका हातामध्ये कमळाचं फूल पुष्पधारण असणारे भगवान विष्णू आज ध्यानावस्थेत होते. आणि त्या आत्मानंदाच्या मस्तीत असताना भृगु ऋषी आले आणि त्या रागामध्ये भृगु ऋषींनी एवढ्या जोरात लात मारली, अक्षरशः भगवंताच्या छातीवरती लात मारली. भगवंत उठले
आता बघा त्या भगवंताचा त्या देवाचा स्वभाव बघा. आज माणसानं थोडासा माणसाला एखादा शब्द बोलला की त्या शब्द त्याला एवढा लागतो की समोरचा किती मोठा आहे त्याला तो पाहत नाही, त्याचा सुद्धा अपमान करतो. आणि भृगु ऋषींनी भगवंताला लात मारली. जगाचा मालक भृगु ऋषीचा पाय हातात घेऊन रडतो आणि म्हणतो की तुमचे चरण कमल साधना करून एवढे सुकुमार आहेत, एवढे नाजूक आहेत, तुमच्या या चरण कमलाला कदाचित माझ्या अंगावरचे आभूषण लागले असतील का? एवढी पार अवस्था त्या भगवंताची. त्या क्षणी भृगु ऋषी म्हणजे भक्ताची लात देखील भगवंत सहन करतो आणि ते आभूषण मरून मिरवतो. असा असणारा भगवंत, त्याचा हा स्वभाव. म्हणून कदाचित तुकोबाराही म्हणत असतील की लावी मना पिसे गोविंदाचे. बघा हा जो निवडलेला देव आहे याचं स्वरूप सुंदर आहे, याचं रूप सुंदर आहे, याचा स्वभाव सुंदर आहे. आणि हो व्यक्तीतला कधीही अभाव बघत नाही. कधीच व्यक्तीतला दोष पाहून भगवंत त्याच्याकडे येणार नाहीत असं होत नाही. मीराबाई पण म्हणती प्रभूजी मोरे अवगुण चित्त ना धरो. हे भगवंता माझ्यात काही अवगुण आहेत मान्य आहे. मी दिवसातून 6 तास जरी तुझ्या ध्यानात बसत असेल तर बाकीचे तास तर 18 तास तर माझे वाया जात आहेत. बाकीचे 20 तास 24 तास माझे कित्येक मिनटं तुला सोडून जात आहेत. म्हणून हे गोविंदा तू माझे हे अवगुण आहे ना ध्यानात धरू नको, तू माझ्यावर कृपा कर. असं मीराबाईनं म्हटल्याच्या नंतर भगवंतही मीराबाईवर कृपा करतात आणि मीराबाई भगवंताच्या प्रेमामध्ये रत होतात आणि निरंतर भगवंताचं स्मरण करतात. एक दिवस असा येईल, आज आपण कीर्तनात आहोत, तुम्ही आत्तापासून बघा, आपण मागच्या जन्मातले योग भ्रष्ट असू कदाचित की ज्यांची आपली साधना पूर्ण नाही झाली, जे आपण पुन्हा जन्माला आलो आणि इथं पापा पुन्हाचं संमिश्रण झाल्याच्या नंतर पुन्हा पुढचा जो काही जन्म मिळेल त्यामध्ये कदाचित आपण आपल्या भक्ती मदभक्ती लभते पराम त्या भक्तीची प्राप्ती करू. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय सांगतात आपल्याला त्या इंद्रियाचं नाव ते म्हणजे मन. एकदा ह्या मनाचा उलटा शब्द केला नम, भगवंतासमोर एकदा नमन झालं की हे मन नावाचा जो इंद्रिय आहे, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. सांगतात हे मन खूप चंचल आहे. संत पण सांगतात मन खूप चंचल आहे. मग या मनाला स्थिर करण्याचा काही उपाय तुमच्याकडे आहे का? तर भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये खूप सुंदर सांगतात, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. म्हणतात तू वारंवार अभ्यास कर. लहान मुलं असतात, अभ्यास करत असताना त्यांना पहिले खूप त्रास होतो, त्यांना एक सुद्धा काढता येत नाही, पण ते काय करतात? अभ्यास करतात. निरंतर अभ्यास करत राहिल्यानं जसं त्याला एक काढता येतं, अगदी तसंच या जीवाला सुद्धा निरंतर अभ्यास करत राहिलं, भगवंताचं नामचिंतन निरंतर केलं, भगवंताचं स्वरूप ध्यान निरंतर केलं, भगवंताचं कीर्तन ऐकलं, भगवंताची कथा ऐकली, तर एक ना एक दिवस तरी हे मन त्या भगवंताशी एकरूप होऊन जाईल. आणि हे मन ज्या वेळेस भगवंताशी एकरूप होईल त्यावेळेस मन वाचणार नाही, तिथं केवळ नम राहील, म्हणजे नमन राहील, तिथं नम्रता राहील. आता जर बघायचं झालं तर म्हणतात लावी मना पिसे गोविंदाचे. आता तुम्ही म्हणाल आपण आता चलत्या फिरते लोक जर थोडे विचित्र वेशभूषेत दिसले, थोडे काही विचित्र क्रिया करताना त्यांची मानसिक स्थिती जाग्यावर नाही दिसली, आपण काय म्हणतो हा वेडा आहे, हा पिसा आहे. पण अक्षरशः संत लोक माणसाला संसार विसरून पिसा व्हायला सांगतात, वेडा व्हायला सांगतात. पण कशामध्ये? तर सांगतात गोविंद. इतक्या वेळ जे आपण देव करत होतो का, कोणता देव आपला असा करून घ्यायचा, तर सांगतात गोविंदाचं पिसं लावायचं आहे म्हणायचं. ते म्हणतात ना माझ्या मनाला गोछंद छंद
मनाला छंद लागला पाहिजे. पण कोणाचा लागला पाहिजे? नित्य नित्य गोविंद गोविंद. आता गो म्हणा माणसाचे इंद्रिय, हे स्थिर होण्याकरिता त्यात माणसानं स्थित राहिलं पाहिजे, म्हणून त्याचं नाव गोविंद आहे. आणि त्या भगवंताची शरणागती आपल्याला स्वीकारायची आहे. त्याचं स्वरूपाचं वर्णन खूप सुंदर केलेले. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. सांगतात भगवंताचे नयन मधुर आहेत, भगवंताचे ओठ मधुर आहेत, भगवंताचं स्वरूप मधुर आहे, भगवंताच्या कमरेला बांधलेली मेखला मधुर आहे, भगवंताचं पैंजण मधुर आहे. जर निरंतर हे गोविंद गोविंद स्वरूप, गोपींनी काय केलं? केवळ गोविंद गोविंद नामाचा आश्रय घेतला, केवळ भगवंताचं एक स्मरण मात्र केलं आणि त्या स्मरणावर गोपी ऑक्सिजन सारखं जगत होत्या. आपल्याला तर भगवंताशी काहीही घेणं देणं नाही. एकदा आपली कामं निघली, फक्त दुःख आलं, त्यावेळेस आपल्याला भगवंताची फार मोठी गरज वाटते. देवा, असं वाटतं की माणसावर काय पहाड तुटून पडलाय आणि तो भगवंत येईल आणि अलगद हातानं उचलून बाजूला ठेवेल. ती काय जेसीबी आहे? नाही. भगवंत स्वतः दुनियेचा ऑपरेटर आहे. तो तुमचं दुःख का म्हणून दूर करायला येईल? कारण तुम्ही त्याची भक्ती केली आहे का हे जीवनात आधी डोकून पाहावं आणि नंतर भगवंताला हाक मारावी की ती तू देवा माझ्याकडे ये. आणि जर आपण भगवंताला कधीही आपलं असं केलं नाही आणि देवाला जर हाक मारली नसेल तर भगवंत आपल्यापर्यंत येतील का? येत नाहीत. कुंती मातेनं भगवंताला दुःख मागितलं की भगवंता तू माझ्याकडं विपत्ती पाठव, कारण त्या विपत्तीत तू माझ्या जवळ येतोस आणि माझं संरक्षण करतोस. अगदी आपल्याला मग दुःख मागायचे का आता भगवंत यावं म्हणून? नाही. पहिले भगवंताचीच आराधना करायची आणि त्याने ज्या वेळेस माणसाची हृदयावस्था परिपक्व होईल त्यावेळेस भगवंत स्वतः आपल्याकडे येतील. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगतात की मनाला छंद लावावा गोविंद, मनाला वेळ लावावं गोविंद. एवढंच काय, ज्या वेळेस गोपी प्रत्येक क्रिया करायच्या, प्रत्येक काम करायच्या, निरंतर भगवंताचं नामस्मरण, निरंतर भगवंताचं स्मरण. गोपी पोळ्या लाटत असताना भगवंत, गोपी भाकरी थापत असताना भगवंत, गोपी जर पाणी आणायला गेल्या तर गोविंद, गोपी जर पाऊल टाकायला तर गोविंद. एवढंच काय, मीराबाई मुंगीत सुद्धा भगवंत बघायच्या. एवढं सुंदर भगवंताचं स्वरूप असून आपण काय या मायेमध्ये अडकलेलो आहोत? कारण की का कधी आपण भगवंताला आपलंसं करण्याचा प्रयत्न नाही केला, म्हणून कधीच भगवंत आपला झाला नाही. आणि ज्यांनी प्रयत्न केले त्याचा भगवंत झाल्याशिवाय राहिला नाही. माणसानं प्रयत्न केले पाहिजे. जीवनात ज्या क्षणी मनुष्य प्रयत्न करतो त्यावेळेस तो बरेचदा असफल होईल, बरेचदा त्याच्या हातामध्ये निराशा येईल, पण एक दिवस असा येतो की मात्र तो साफल्याची शिडी गाठतो आणि त्या शिखरावर पोहोचून जातो. म्हणून माणसानं प्रयत्न केले पाहिजे. आता नित्य गोविंद गोविंद हे मन नष्ट करण्याकरिता एक टॉनिक आहे. ते गोविंद स्वरूपाचं टॉनिक आम्ही ग्रहण केलं पाहिजे आणि या संसारातून मुक्त झालं पाहिजे. हे अविनाशी तत्व आहे. विठ्ठल विठ्ठल.